राजकारणात भाषणं महत्त्वाची असतातच, पण अनेकदा एक फोटो त्या भाषणापेक्षाही मोठा संदेश देतो। गांधींच्या आंदोलनांपासून आजच्या सोशल मीडिया राजकारणापर्यंत कॅमेऱ्याने नेत्यांची प्रतिमा घडवल्याच शिवाय राजकीय संदेशही जनतेपासून विरोधकापर्यंत पोहोचला। वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त पाहुयात गांधींपासून मोदींपर्यंत कॅमेऱ्याच्या राजकीय प्रवासाची ही कहाणी। भारताचं राजकारण आपण नेत्यांच्या भाषणातून ऐकलं, पण त्या राजकारणाचा चेहरा कोणी जपला तर उत्तर आहे कॅमेऱ्याने। आणि गंमत अशी, नेते बदलले, पक्ष बदलले, सत्ता बदलली, पण एक गोष्ट कायम राहिली, कॅमेऱ्याची राजकीय ताकद। आज वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त पाहुयात गांधींपासून मोदींपर्यंत भारताच्या राजकारणाने कॅमेऱ्याचा वापर कसा केला। सुरुवात होते महात्मा गांधींपासून। गांधींना कळलं होतं की आंदोलन रस्त्यावर होतं, पण त्याची ताकद जगापर्यंत पोहोचवायची असेल तर कॅमेऱ्याची गरज आहे। 1930चा दांडी मार्च, साबरमतीपासून दांडीपर्यंतचा प्रवास आणि समुद्रकिनारी गांधींनी मीठ उचललं। एक मूठभर मिठाचा हा क्षण ब्रिटिश साम्राज्याला दिलेल्या राजकीय आव्हानाची जगभर पोहोचलेली प्रतिमा बनला। आणि गांधींचा राजकीय संदेश फक्त दांडीपुरता नव्हता। सरख्यावर बसलेले गांधी, हातात काठी घेऊन चालणारे गांधी, अर्धवस्त्रातील गांधी, ही प्रतिमा स्वतःच एक संदेश बनली। साधेपणा, स्वदेशी आणि ब्रिटिश सत्तेविरोधातला संघर्ष। म्हणजेच गांधींच्या राजकारणात कॅमेरा फक्त साक्षीदार नव्हता, तो संदेश पोहोचवण्याचं माध्यम होता। मग आला स्वतंत्र भारत, नेहरूंचा काळ, मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबतचे फोटो, विज्ञान, उद्योग आणि आधुनिक भारताची स्वप्न, आणि कधी अगदी मोकळ्या क्षणातला नेहरूंचा फोटो। कॅमेऱ्याने पंतप्रधानाला फक्त नेता म्हणून नाही तर माणूस म्हणूनही दाखवलं। मग आल्या इंदिरा गांधी, युद्ध, बांगलादेश, निवडणुका, सत्ता आणि कॅमेऱ्यासमोर उभी राहिलेली एक शक्तिशाली महिला नेता। पण याच काळात आला भारतीय लोकशाहीचा काळाकुट्ट अध्याय, आणीबाणी। 25 जून 1975, प्रेसवर निर्बंध, शब्दांवर नियंत्रण, पण फोटोंनी बरंच काही दाखवून दिलं, कारण एक फोटो कधी कधी शब्दांपेक्षा जास्त बोलतो। मग आला राजीव गांधींचा काळ, टेलिव्हिजन घराघरात पोहोचू लागलं। आता राजकारण फक्त सभेत नव्हतं तर ते स्क्रीनवर दिसू लागलं। आणि मग आले अटल बिहारी वाजपेयी, त्यांची संसदेतली भाषणं, कवीची प्रतिमा, हसरा चेहरा आणि विरोधकांशीही संवाद साधणारा नेता। कॅमेऱ्याने त्यांच्या राजकीय प्रतिमेला आणखी एक चेहरा दिला। एक नेता, पण त्याचबरोबर एक कवी, एक वक्ता आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व। आणि आता नरेंद्र मोदींचा काळ। आज राजकारणात कॅमेरा फक्त घटना दाखवत नाही तर घटना घडतानाच तिची प्रतिमा तयार करतो। रोड शो, विदेश दौरे, जागतिक नेत्यांसोबतच्या भेटी, संसद, मंदिर, चहा, योग आणि थेट सोशल मीडिया। आज नेत्यांचा प्रत्येक फोटो एक पॉलिटिकल मेसेज बनू शकतो। कुणाला मिठी, कुणाचा हात हातात, कुणासोबतचा फोटो, मंचावरची जागा, अगदी फोटोमध्ये कोण दिसतंय आणि कोण दिसत नाही यालाही राजकीय अर्थ असतो। फरक एवढाच, गांधींच्या काळात फोटो लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागायचा आणि आज एक क्लिक आणि काही सेकंदात लाखो लोकांच्या स्क्रीनवर। म्हणून वर्ल्ड फोटोग्राफी डेला हा इतिहास लक्षात ठेवा। गांधींनी कॅमेऱ्याला आंदोलनाचा संदेश दिला, नेहरूंनी नव्या भारताची प्रतिमा दाखवली, इंदिराजींनी सत्तेचा चेहरा दाखवला, राजीवजी आणि वाजपेयीजींच्या काळात राजकारण स्क्रीनवर आलं आणि मोदीजींच्या काळात ते थेट सोशल मीडियाच्या कॅमेऱ्यात आलं। राजकारण बदलत गेलं, तंत्रज्ञान बदलत गेलं, कॅमेरे बदलले, पण कॅमेऱ्याची ताकद ती आजही तितकीच मोठी आहे। कारण फोटो फक्त क्षण कैद करत नाहीत तर तो नेत्याची प्रतिमा तयार करतो, राजकारणाचा अर्थ बदलतो आणि कधी कधी इतिहास कसा आठवला जाईल हेही ठरवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।